अगदी सोप्या पद्धतीने खवा, मावा किंवा मिल्क पावडर न वापरता 15 मिनिटात आपली ही तांदळाची खीर कशी बनवायची हे आज आपण बघणार आहोत. चला तर मग त्यासाठी येथे अर्धी वाटी आपण आंबेमोहोर तांदूळ घेतलेला आहे. आता त्यामध्ये 10 ते 12 काजू टाकून ह्याला आपण 15 मिनिटासाठी भिजत ठेवूया. आता एका भांड्यामध्ये 1.5 लिटर दूध आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. आता 15 मिनिटांनंतर आपले काजू आणि तांदूळ व्यवस्थित भिजलेले आहे. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढूया. आता थोडेसे तांदूळ आपण असेच ठेवलेले आहे. यामध्ये 4-5 वेलची टाकून आपण ह्याची बारीक फाईन पेस्ट तयार केलेली आहे. आता ही साईडला ठेवून देऊया. एका कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप गरम करून त्यामध्ये काजू, बदाम, पिस्त्याचे काप फ्राय करून घेऊया. आता हे काढले की त्यामध्येच आपण तांदूळ जे ठेवले होते ते फ्राय करायचे. तांदूळ फ्राय झाले की त्यामध्येच काजू आणि तांदळाची पेस्ट टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. आता ह्याला सुगंध सुटेपर्यंत फ्राय करूया. सुगंध सुटायला लागला की यामध्ये आपण गरम करून ठेवलेलं दूध थोडं थोडं करून टाकून घ्यायचं आहे आणि याला 2 ते 3 उकळ्या घ्यायच्या आहेत. आता हे कंटिन्यू आपल्याला मिक्स करत राहायचं आहे म्हणजे याच्या गाठोळ्या होणार नाहीत. आता ह्याला उकळी यायला सुरुवात झाली की यामध्ये आपण 8 ते 10 केसरच्या काड्या सुद्धा टाकून घेतलेल्या आहे. यामुळे कलर आणि टेस्ट अतिशय अप्रतिम अशी लागते. आता हे साईडला ठेवून आपल्याला कॅरेमल तयार करून घ्यायचं आहे. त्यासाठी आपण इथे 1 वाटी साखर घेणार आहोत. 1 वाटी साखरेपासून आपल्याला कॅरेमल तयार करून घ्यायचं आहे. कढई आपण गरम करून घेतली. त्यामध्ये साखर टाकून कंटिन्यू आपल्याला मिक्स करायचं आहे आणि लगेचच ही साखर मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. हे बघा आपलं कॅरेमल बनून तयार झालं की आता हे लगेचच आपण उकळत्या खिरीमध्ये टाकून घेणार आहोत. आता हे टाकत असताना आपल्याला थोडं थोडं करून टाकायचं आहे, नाहीतर हे अंगावर उडण्याची शक्यता असते. आता लगेचच पटापट ह्याला मिक्स करायचं आहे आणि लगेच आपली इन्स्टंट अशी तांदळाची रबडीदार क्रीमी मलाईदार खीर बनून तयार झालेली आहे. आपण बघू शकतात अतिशय छान असा सुगंध सुटलेला आहे. नक्की ट्राय करा रेसिपी. आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.